जय हिंद मित्रांनो, JVS अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या पार्ट्स ऑफ स्पीचच्या किंवा प्रोनाऊनच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण प्रोनाऊन हे काय आहे ते डिस्कस केले. प्रोनाऊन म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे काय होय प्रोनाऊन. नाऊनऐवजी वापरला जाणारा शब्द होय प्रोनाऊन. आय, शी, इट, दे नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण असे शब्द वापरतो, त्यांनाच काय म्हणतो प्रोनाऊन. तर प्रोनाऊनची आपण टोटल लिस्ट दिली होती मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. 9 प्रोनाऊनची लिस्ट दिली. 9 प्रकारचे प्रोनाऊन असतात. किती प्रकारचे? 9 प्रकारचे प्रोनाऊन असतात. त्याच्यातला पहिला प्रोनाऊनचा प्रकार आहे पर्सनल प्रोनाऊन. काय पाहणार आहोत आपण? पहिला प्रोनाऊनचा प्रकार आहे पर्सनल प्रोनाऊन. या ठिकाणी पाहणार आहोत या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तत्पूर्वी ज्यांना व्हिडिओ लेक्चर आवडणार आहे किंवा असं वाटतं की मी या सिरीजवर ग्रामरच्या सिरीजवर आणखीन व्हिडिओ लेक्चर बनवावेत, त्यांनी आवर्जून चॅनलला काय करा, सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा. तुम्हाला काय वाटते तुमचा अभिप्राय द्या. तुम्ही केलेला सबस्क्राईब म्हणजे एका जळत्या चुलीमध्ये टाकलेल्या एका लाकडासारखं आहे. जोपर्यंत त्या जळत्या चुलीमध्ये एक लाकूड जात राहील तोपर्यंत ती चूल तेवत राहील, जळत राहील. तसंच सबस्क्राईबचं आहे. तुमचा एक सबस्क्राईब भेटत राहील तर मला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल, प्रेरणा मिळेल. तर चला, प्रोनाऊनचा पहिला प्रकार काय? पर्सनल प्रोनाऊन. कोणता प्रकार आहे प्रोनाऊनचा? पहिला पर्सनल, ज्याला आपण मराठीमध्ये पर्सनल प्रोनाऊनलाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो? पुरुषवाचक सर्वनाम. काय म्हणतो? पुरुषवाचक, व्यक्तिवाचक, ओके, असे म्हटलं चालतं. मराठीमध्ये त्यांना पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतो. ठीक आहे. तो पुरुषवाचक सर्वनाम कोणते कोणते आहेत? तर पुरुषवाचक सर्वनाम मी थोडं तुम्हाला यादी टाईप सांगतो. हे आहेत पुरुषवाचक सर्वनाम. या ठिकाणी त्यांचा क्रम, या ठिकाणी कोणते कोणते सर्वनाम आहेत पुरुषवाचक, या ठिकाणी त्यांचे अर्थ लिहूया. अनुक्रमांक, अनुक्रमांक म्हणजे सिरियल नंबर. आणि या ठिकाणी पुरुषवाचक सर्वनाम कोणते आहेत? पुरुषवाचक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम, ज्याला की आपण काय म्हणतो? पर्सनल प्रोनाऊन. काय म्हणतो? पर्सनल प्रोनाऊन. ओके. आणि त्यांचा मराठीमध्ये अर्थ काय व्हायलाय? मराठीमध्ये त्यांचा अर्थ काय व्हायलाय तो पाहूया. मिनिंग. तर कोणते कोणते आहेत पुरुषवाचक सर्वनाम? पुरुषवाचक सर्वनाम आहे आय. पहिला पुरुषवाचक सर्वनाम आय, त्याचा अर्थ काय होतो? पहिला पुरुषवाचक सर्वनाम आहे आय. पहिला पुरुषवाचक सर्वनाम आय. आयचा अर्थ काय होतो? मी. ओके. मला माझ्याविषयी सांगायचं असेल, मी एक शिक्षक आहे. आय एम अ टीचर. ओके. मी एक डॉक्टर आहे. आय एम अ डॉक्टर. या ठिकाणी आपण त्यांचं नाव न घेता कोणता सर्वनाम वापरायलो? आय. मग आय हा काय आहे? पुरुषवाचक सर्वनाम. नंतर ही, दुसरा काय आहे? ही. ही म्हणजे तो, एक व्यक्ती असेल तर. तो डॉक्टर आहे, तो शिक्षक आहे असं म्हणायचं असेल तर आपण काय म्हणतो? ही इज अ डॉक्टर, ही इज अ टीचर, ही इज अ व्हेरी क्लेवर स्टुडंट. तो एक हुशार विद्यार्थी आहे. मग त्या केसमध्ये आपण कोणतं सर्वनाम वापरतो? ही. त्याच्यानंतर पुढचं सर्वनाम काय आहे? तिसऱ्या क्रमांकाचं सर्वनाम आहे शी. शीचा अर्थ होतो स्त्रीसाठी. तो हा वापरायचा आहे पुरुषासाठी. ओके. अँड शी वापरायचं स्त्रीसाठी. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती. ओके. चौथा पुरुषवाचक सर्वनाम काय आहे? इट. इट म्हणजे तो, ते. ओके. तो किंवा ते. ओके. तो आंबा आहे. इट इज अ मँगो. ओके. किंवा असंही म्हणू शकतो, ती, तो, ते, ती. हा सर्वनाम कधी वापरायचा? इट हा सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम, ज्यावेळेस आपण निर्जीव वस्तूसाठी वापरायला लागलो. ओके. ती पुस्तक आहे. इट इज अ बुक. ओके. इट इज अ पेन. ती पेन आहे. त्याच्यानंतर पाचवा पुरुषवाचक सर्वनाम आहे यू. यू म्हणजे तू. पुन्हा यू. आणखीन एक यू या अर्थानं. अनेक वचन असेल तरी यूज, तुम्ही. आणि पुढचा पुरुषवाचक सर्वनाम आहे वी. वी म्हणजे आम्ही किंवा आपण. आणि त्याच्या पुढचा शेवटचा सर्वनाम. ओके. अनेक जण असतील अनेक वचनासाठी, दे. दे म्हणजे ते, अनेक जण असतील तर. हे आहेत पुरुषवाचक सर्वनाम.
आय ही शी इट यू वी दे यांना आपण काय म्हणतो? पुरुषवाचक सर्वनाम. तर आय पासून तर या यू पर्यंत चे जे पुरुषवाचक सर्वनाम आहेत, कुठपासून तो कुठपर्यंत? या आय पासून तर या यू पर्यंतचे पुरुषवाचक सर्वनाम. आय पासून या यू पर्यंतच्या, आय पासून या यू पर्यंतचे जे पुरुषवाचक सर्वनाम, या आय पासून या यू पर्यंतचे, आय ही शी इट यू, यांना म्हणतात एकवचनी. काय म्हणतात? एकवचनी पुरुषवाचक सर्वनाम. एकवचनी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? सिंग्युलर. ओके. आणि यू, या यू पासून तर या दे पर्यंतचे जे पुरुषवाचक सर्वनाम आहेत ते काय आहेत? अनेक वचनी. काय आहेत? अनेक वचनी. आपण यांना काय म्हणतो? प्लुरल. काय म्हणतो? प्लुरल, अनेक वचनी. पुन्हा याच्यात आपण कॅटेगराईज केलेली. पुन्हा या पुरुषवाचक सर्वनामाचे पुन्हा 3 उपप्रकार आहेत. एक प्रथम पुरुषी सर्वनाम, एक द्वितीय पुरुषी सर्वनाम आणि एक तृतीय पुरुषी सर्वनाम. म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन. ज्यावेळेस आपण स्वतःसाठी म्हणायला लागले त्यावेळेस ते प्रथम पुरुषी. दुसऱ्या व्यक्तीसाठी जर म्हणायला लागलो तो सर्वनाम, हे दुसऱ्या व्यक्तीसाठी, समोरच्या व्यक्तीसाठी. आणि 2 व्यक्ती बोलताना एका तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलायला लागले तर त्यासाठी तृतीय पुरुषी सर्वनाम. तो, ती, ते, ही, शी, इट हे काय आहे? तृतीय पुरुषी सर्वनाम. पुन्हा सर्वनामाचे किती उपप्रकार आहेत? सर्वनामाचे 3 उपप्रकार आहेत. पुन्हा पर्सनल प्रोनाउन कोणते कोणते आहेत? तर पुन्हा पर्सनल प्रोनाउन किती आहेत? पर्सनल प्रोनाउनचे पुन्हा सब टाईप पडले 3. कोणते कोणते सब टाईप पडले पर्सनल प्रोनाउनचे? 3. पर्सनल प्रोनाउनचे 3 सब टाईप पडले. या ठिकाणी लिहायला लागलो मी. पर्सनल प्रोनाउनचा पहिला सब टाईप काय आहे? पर्सनल प्रोनाउनचा पहिला सब टाईप आहे फर्स्ट पर्सन. ओके, फर्स्ट पर्सन. प्रथम पुरुषी कोणते आहेत? प्रथम पुरुषी त्याच्यातला हा आय आणि हा शेवटचा वी. मी आणि आम्ही. ओके, आय आणि वी हे काय आहेत? प्रथम पुरुषी. त्यांचे अर्थ इथे लिहिलेले. आयचा अर्थ मी आहे, वीचा अर्थ आम्ही आहे. द्वितीय पुरुषी म्हणजे दुसऱ्या व्यक्तीविषयी बोलायला लागलो. 2 व्यक्ती एकमेकांना बोलायला लागले. हा एक्स व्यक्ती आणि हा वाय व्यक्ती एकमेकांसोबत बोलायला लागले. तर याने एक्सनं स्वतःविषयी, एक्सचं वर्णन कसं असेल? आय वी. आणि मग याच्याविषयी वर्णन काय असेल? हे याच्याविषयी वापरताना काय सर्वनाम वापरणार? यू यू. आणि हे दोघं एक्स आणि वाय मिळून तिसऱ्याची चुगली करायला लागले, तिसऱ्याविषयी बोलायला लागले. एक्स आणि वाय मिळून तिसऱ्याविषयी बोलायला लागले, झेड विषयी. तर त्यावेळेस ते काय वापरणार याच्यासाठी? ही किंवा शी, तृतीय पुरुषी सर्वनाम वापरतील. तर मग काय आहेत? सेकंड पर्सन. सेकंड पर्सन कोणते कोणते आहेत? सेकंड पर्सन यू, एक वचनी यू आणि अनेक वचनी यू. ओके, तू आणि तुम्ही हे काय आहेत? सेकंड पर्सन आहेत. आणि त्याच्यातले हे ही, शी, इट हे काय? थर्ड पर्सन आहेत. ही, शी, इट काय आहेत? थर्ड पर्सन आहेत. ही, शी, इट थर्ड पर्सन. थर्ड पर्सन कोणते कोणते आहेत? ही, शी आणि इट. त्यांचे अर्थ इथे लिहिलेले. तो, ती, ते हे आहेत थर्ड पर्सन. आता याच्याहून सर्वनामाचे पुन्हा विभक्ती पडलेले आहेत पहा. सर्वनामाची नॉमिनेटिव्ह केस हे जे लिहिले का, याला काय म्हणतात? सर्वनामाची कोणती केस? नॉमिनेटिव्ह केस. हे जे मी इथंच करून टाकतो, इकडे पहा. ही काय आहे? ही लिहिलेली जी आहेत, हे जे ओरिजिनल सर्वनाम लिहिलेले आय, ही, शी, इट, यू यांना म्हणतात नॉमिनेटिव्ह केस ऑफ प्रोनाउन. कोणती केस म्हणतात याला? नॉमिनेटिव्ह केस. नॉमिनेटिव्ह केस ऑफ प्रोनाउन. आणि यांचीच याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका काय आहे ते सांगितलं. आता नॉमिनेटिव्ह केस आणि याची एक असते ऑब्जेक्टिव्ह केस. कोणती केस असते? दुसरी ऑब्जेक्टिव्ह केस. हे पुसून टाकतो. नॉमिनेटिव्ह केस ज्याला आपण काय म्हणतो? प्रथमा विभक्ती. नॉमिनेटिव्ह केस आपण मराठीमध्ये त्याला काय म्हणतो? प्रथमा विभक्ती. याला इंग्लिशमध्ये केस म्हणतात आणि मराठीमध्ये काय म्हणतात? विभक्ती. ओके, नॉमिनेटिव्ह केस. ह्या ज्या लिहिल्या आहेत ह्या काय? तर नॉमिनेटिव्ह केस. आणि याच्याहून पुढची केस काय असते? ऑब्जेक्टिव्ह केस. कोणती केस? ऑब्जेक्टिव्ह केस. ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे कोणती विभक्ती? द्वितीय विभक्ती. कोणती विभक्ती? मराठीमध्ये आपण त्याला द्वितीय विभक्ती होते, ऑब्जेक्टिव्ह केस. इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये ते सला, ते सलाना, ते हे प्रत्यय लागतात. हे नाही, इथे असं असणार. प्रत्ययाऐवजी काय असणार? डायरेक्ट सर्वनामच असणार. पहा, आय, ही, शी, इट, यू, वी, दे ते काय आहेत? त्या सर्वनामाच्या नॉमिनेटिव्ह केस. कारण नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस आपल्याला ऍक्टिव्ह वाईज, पॅसिव्ह वाईज करताना लागतं. ओके, कर्तरी, कर्मणी, प्रयोग इंग्रजीमधले बरं का.
आय ही नॉमिनेटिव्ह केस आहे, तर त्याची ऑब्जेक्टिव्ह केस काय? आयची ऑब्जेक्टिव्ह केस मी आहे, म्हणजे आय म्हणजे मी आणि मी म्हणजे मला. हीची ऑब्जेक्टिव्ह केस काय? हीची ऑब्जेक्टिव्ह केस आहे हिम. शीची ऑब्जेक्टिव्ह केस आहे हर. इटची ऑब्जेक्टिव्ह केस इटच आहे. यूची ऑब्जेक्टिव्ह केस यूच आहे. यूची ऑब्जेक्टिव्ह केस यूच आहे. आणि वीची ऑब्जेक्टिव्ह केस आहे अस. आणि देची ऑब्जेक्टिव्ह केस काय आहे? देची ऑब्जेक्टिव्ह केस आहे यम. याच्याशिवाय आणखीन एक केस आहे. ऑब्जेक्टिव्ह केस नंतर पुढची केस काय? आपण त्याला षष्टी म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतो? षष्टी. षष्टी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? पजेसिव्ह केस. पजेसिव्ह केस. पजेसिव्ह केस. पजेसिव्ह केस. पजेसिव्ह केस. यांच्या पजेसिव्ह केस काय आहे? हो, आय ही काय? नॉमिनेटिव्ह केस, त्याची ऑब्जेक्टिव्ह केस आहे मी, आणि त्याची पजेसिव्ह केस आहे माय किंवा माइन. ही काय? त्याची पजेसिव्ह केस. आणि हिमची पजेसिव्ह केस, आयची नॉमिनेटिव्ह केस आहे आय, ऑब्जेक्टिव्ह केस आहे मी, आणि पजेसिव्ह केस आहे माय किंवा माइन. हिमची पजेसिव्ह केस आहे हिज. हिमची पजेसिव्ह केस काय? हिज. हरची पजेसिव्ह केस आहे हर्स. हर्सची इटची पजेसिव्ह केस आहे इट्स. यूची पजेसिव्ह केस आहे युअर किंवा युअर्स. यूची पजेसिव्ह केस आहे युअर किंवा युअर्स. वी अस ची पजेसिव्ह केस आहे आवर्स. याची पजेसिव्ह केस काय? आवर. आणि देमची पजेसिव्ह केस दे. नॉमिनेटिव्ह केस दे. नॉमिनेटिव्ह केस दे. ऑब्जेक्टिव्ह केस देम. आणि पजेसिव्ह केस काय आहे? देअर. देअर म्हणजे त्यांचा. आवर म्हणजे आमचा. ओके. या ठिकाणी आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय पाहिले? पर्सनल प्रोनाउन, पर्सनल प्रोनाउनचे टाईप पाहिले आणि त्याचे केसेस. आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पुढचा जो आपला प्रोनाउन असेल तो प्रोनाउन पाहूया, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. या ठिकाणी आपला पर्सनल प्रोनाउन हा भाग संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स आवडल्यास आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून मला पुढे या भागावर व्हिडिओ लेक्चर्स बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल, प्रेरणा मिळेल. ओके, जय हिंद.